मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरवरून पेठापुरमला कसे जायचे ते पाहिले आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. खूप मित्रांनी कमेंट करून विचारलं की परतीचा प्रवास कसा करायचा. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेठापुरमवरून कोल्हापूरला परत कसे यायचे याची संपूर्ण माहिती. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी शान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स IM. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पेठापुरमवरून कोल्हापूरला डायरेक्ट ट्रेन नाही, म्हणून आपल्याला कनेक्टिंग रेल्वे घ्यावी लागते. पेठापुरम, सोलापूर आणि कोल्हापूर. मित्रांनो, पहिला ऑप्शन आहे गाडी नंबर 1120 कोणार्क एक्सप्रेस. ही गाडी पेठापुरमवरून दररोज रात्री 12:30 सुटते आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:25 ही गाडी सोलापूरला पोहोचते. आता इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे या वेळेला सोलापूरहून कोल्हापूरसाठी कोणतीही डायरेक्ट ट्रेन उपलब्ध नाही. तर पुढे काय करायचे, तर तुम्ही सोलापूरहून कोल्हापूरला बसने प्रवास करू शकता. साधारण संध्याकाळी 6 वाजता निघाला तर रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही कोल्हापूरला पोहोचता. म्हणजे हा प्रवास ट्रेन प्लस बस असा होतो आणि सेम त्याच दिवशी घरी पोहोचता येतं. आता मित्रांनो, दुसरा ऑप्शन आहे गाडी नंबर 18519 विशाखापट्टणम मुंबई LTT एक्सप्रेस. ही गाडी पेठापुरमवरून दररोज रात्री 1:25 सुटते आणि सोलापूरला ही गाडी संध्याकाळी 7:45 पोहोचते. पण इथेही तीच गोष्ट, या वेळेला कोल्हापूरसाठी ट्रेन उपलब्ध नाही, त्यामुळे इथूनही बसनेच प्रवास करावा लागतो. साधारण रात्री 8 वाजता निघालात तर मध्यरात्री 1 ते 2 वाजेपर्यंत तुम्ही कोल्हापूरला पोहोचू शकता. आता मित्रांनो, तिसरं ऑप्शन पाहूया, जे सर्वात बेस्ट आणि सेफ ऑप्शन आहे. पेठापुरम पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर समलकोट जंक्शन आहे. तुम्ही तिथून ट्रेन पकडू शकता. हा ऑप्शन थोडा इनडायरेक्ट आहे, पण सर्वात आरामदायी सुद्धा आहे. गाडी नंबर 17221 काकिंदा पोर्ट लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी सकाळी 9:25 समलकोट जंक्शन वरून सुटते आणि सोलापूरला ही गाडी मध्यरात्री 2:50 पोहोचते. मित्रांनो, सोलापूरमध्ये तुम्हाला साधारण 5 तासाचा बफर टाइम मिळतो. त्यानंतर गाडी नंबर 22125 कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी दररोज सकाळी 8:25 सोलापूरमधून कोल्हापूरसाठी सुटते आणि ही गाडी दुपारी 2:15 कोल्हापूरला पोहोचते. म्हणजेच दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही आरामात कोल्हापूरला पोहोचता. आता मित्रांनो, सर्वात महत्वाचा प्रश्न, कोणता ऑप्शन घ्यायचा. जर सोबत ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, तर समलकोट जंक्शनवरून ट्रेन घेणे हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. कारण धावपळ नाही, स्टेशन बदलणं नाही आणि प्रवास आरामात होतो. आणि जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर कोणार्क एक्सप्रेस आणि बस हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण सेम दिवशी तुम्ही कोल्हापूरला पोहोचता. थोडक्यात सांगायचं झालं तर वेळ वाचवायचा असेल तर कोणार्क प्लस बस हे एक बेस्ट ऑप्शन आहे आणि आरामात यायचं असेल तर समलकोटवरून ट्रेन घेणे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, अजून तुम्हाला कोणता रूट हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.